Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, I know that you are studying in 10th standards and after some times you are going to attend your 10th standards board examination, and that is why today I would like to discuss on the topic of preliminary practice paper of subject English स्टँडर्ड 10 मार्क्स 80. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांनंतरच तुम्ही बोर्ड एक्झामिनेशनला फेस करणार आहात, सामोरे जाणार आहात. म्हणूनच आपण त्याची पूर्वतयारी म्हणून एक इंग्लिश विषयाची प्रिलिमिनरी प्रॅक्टिस पेपरची चर्चा करणार आहोत. हा पेपर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. हा पेपर आपण 2 व्हिडिओमध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार, ॲक्टिव्हिटीज, आणि रिमेनिंग पार्ट्स वी शॅल डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागेल. यामध्ये मी तुम्हाला सांगेन हाऊ टू फाइंड आउट आन्सर्स, उत्तरं शोधायची कशी, नेमकी उत्तरं, आणि कमी वेळेमध्ये ते आन्सर कशा प्रकारे लिहायची. ऑल दिस थिंग्स वी शॅल डिस्कस इन टुडेज व्हिडिओ. बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ॲज यू कॅन सी हिअर, प्रिलिमिनरी प्रॅक्टिस पेपर नंबर 1 अशा आपण बरेच सिरीज चालू करीत आहोत. हा नंबर 1 प्रॅक्टिस पेपर आहे यावर्षीचा. सब्जेक्ट इंग्लिश, टाइम 3 hours, मार्क्स 80. विदिन 3 hours वी हॅव टू फिनिश द पेपर. लेट्स सी द सेक्शन नंबर 1, दॅट इज लँग्वेज स्टडी, म्हणजे ग्रामरच्या रिलेटेड आहे. बरेच टॉपिक्स याच्यावरती आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, डू एज डिरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे सोडवा. 4 ॲक्टिव्हिटीज, एनी 4, मार्क्स 8. 6 ॲक्टिव्हिटीज विल बी गिवन. आउट ऑफ 6 ॲक्टिव्हिटीज यू हॅव टू सॉल्व करेक्टली 4. म्हणजे 6 क्वेश्चन दिलेले असतील, 6 पैकी 4 तरी बरोबर यायला पाहिजे, तर तुम्हाला 8 मार्क्स मिळेल. टोटल लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे. 1, कंप्लीट द वर्ड्स बाय ॲडिंग करेक्ट मिसिंग लेटर. तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे. ते नेमकं अक्षर फिलअप करायचं आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा. डायरेक्ट आपण आन्सर बघूया. AARD काय होईल? इथे आपण डब्ल्यूचा यूज करून अवॉर्ड, AWARD. GRAMMR काय येईल? ते आर, ग्रामर. डॅश डॅश IGURE कोणता लेटर लिहू शकतो? फिगर. EMA-LI email. So these are very simple words, you can write it easily. Next, put the words in alphabetical order. First group आहे वर्क, कीप, सिंग, रेस्ट. तर आपण अगोदर नंबर देऊया. W आहे, K आहे, S आहे, R. तो फर्स्ट लेटर कोणता येईल? K पासून कीप, त्याला 1 नंबर. K नंतर R, देन S पासून सिंग अँड वर्क. आणि तुम्ही या प्रकारे आन्सर लिहिताना फर्स्ट तुम्ही कीप लिहिणार, त्यानंतर R पासून रेस्ट, त्यानंतर S पासून सिंग, आणि या प्रकारे पुढे लिहू शकता. नेक्स्ट, युनिक, युनियन, युनिफॉर्म, युनिव्हर्सिटी. त्याचा फर्स्ट लेटर प्रत्येकाचा सेम आहे, सेकंड देखील सेम आहे, आणि थर्ड आय, इथे पण आय, इथे पण आय, इथे आहे. म्हणजे फर्स्ट 3 लेटर्स या 4ही शब्दाचे सेम आहेत. तर मग 4th लेटर बघावं लागेल. 4th इथे Q आहे, इथे O आहे, इथे देखील F आहे, इथे V आहे. मग कोणता येईल? Q येईल, F येईल, O येईल की V येईल? तर तुमचं उत्तर बरोबर आहे, F. तर आपण 1 नंबर देऊया. सेकंड कोणता येईल? Q येईल, O येईल की V येईल? तर Q. आणि O आणि V मध्ये थर्डला O आणि याला 4th. सो असे नंबर जर आपण प्रॉपरली दिले ना, मग आन्सर लिहायला आपल्याला इझी जातं. जो 1 नंबर दिला तो प्रथम लिहिणं आपण युनिफॉर्म, त्यानंतर युनिक, देन युनियन अँड युनिव्हर्सिटी. नेक्स्ट, पंक्च्युएट. पंक्च्युएट थोडंसं काळजीपूर्वक बघा. इथे बऱ्याच वेळा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. राईट, पंक्च्युएट दी फॉलोइंग म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा. फर्स्ट सेंटेन्स बघा, शी सेड अ बेगर चेंज माय लाईफ. यामध्ये आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? यामध्ये आपण कॅपिटल लेटर म्हणजे वाक्याची सुरुवात कॅपिटलने करावी. त्यानंतर जे बोललेलं वाक्य आहे ते डबल अवतरण चिन्हामध्ये ठेवायचं आहे. कॅपिटल लेटर एखादं नेम असेल, नेम ऑफ द पर्सन, नेम ऑफ द प्लेस, ते कॅपिटलमध्ये लिहायचं, आणि आय हा शब्द नेहमी कॅपिटलमध्ये ठेवला जातो. इथे बघा, शी सेड, S कॅपिटल L, शी सेड कॉमा अ बेगर, A कॅपिटल, अ बेगर चेंज माय लाईफ. ती म्हणाले की माझे बेगरनी लाईफ चेंज केली. आता हे म्हणाले एखादं वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये कशा प्रकारे म्हणजे बोललेलं वाक्य, म्हणजे सेड असेल, टोल्ड असेल, आस्क असेल, रिप्लाइड असेल, रिस्पॉन्डेड असेल, असे
वर दिलेले असतात. ठीक आहे, फुल स्टॉप आणि इनवर्टेड कॉमा कंप्लीटेड. नेक्स्ट, वाय इज ही नॉट इन द स्कूल विथ अस आय आस्क्ड. आय आस्क, आय इथे कॅपिटल येईल. ओके, आता मी म्हटलं ते बोललेलं वाक्य आहे म्हणून हे इनवर्टेड कॉमामध्ये. डब्ल्यू कॅपिटल. वाय इज ही नॉट इन द स्कूल विथ अस. तो आज आमच्याबरोबर शाळेमध्ये का नाही, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून क्वेश्चन मार्क आणि आय आस्क लास्टला फुल स्टॉप. या प्रकारे आपण तुम्ही बरीच हे तुमचे जे सेंटेन्सेस आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असणार आहेत. All right, let's see the next activity, that is activity number 4. Make 4 words, minimum 3 letters using the letters in the word exploitation. म्हणजे तुम्हाला एक शब्द दिलेला असतो अशा प्रकारचा आणि या शब्दामधलेच लेटर्स म्हणजे अक्षरांचा यूज करून नवीन 4 वर्ड्स बनवायचे. अट आहे की जे शब्द आपण बनवणार ते शब्द कमीत कमी 3 अक्षरी असावं. म्हणजे NOT नॉट चालेल पण NO नो नाही चालणार. ठीक आहे, या प्रकारे. आता बघूया एक्सप्लॉयटेशन. याच्यामध्ये E आहे, X आहे, PL. मग काय काय सिम्पल आहे, खूप सारे शब्द बनवू शकतो. ऑइल आहे, ओके. त्यानंतर आपण प्लेट किंवा प्लॉट किंवा एक्सप्लेन याच्यामधले शब्द घेऊन या प्रकारे आपण अनेक शब्द तयार करू शकतो. ठीक आहे, 4 वर्ड्स यायला पाहिजे. तुम्ही 5 ते 6 7 तुम्ही 2-3 एक्स्ट्रा लिहा. त्याच्यामुळे जरी एखादा शब्द चुकला तर तुम्हाला 4 वर्ड्स बरोबर आहे, 2 मार्क्स यू विल गेट इझिली. नेक्स्ट, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड द्या. सेंटरला आहे टीचर, स्मार्ट. टीचर कसे आहेत, स्मार्ट. टीचर हा नाऊन आहे, स्मार्ट आहे त्यांना डिस्क्राईब करणारा वर्ड आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. मग या टीचर कसे आहेत, स्मार्ट आहे. टीचर कसे आहेत, गुड आहे. टीचर कसे आहेत, केअरिंग आहे. टीचर कसे आहेत, क्लेवर आहे. टीचर अँग्री. ओके. टीचर आणखीन का आपण टीचर स्मार्ट, टीचर इंटेलिजंट. या प्रकारे डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण टीचरचं वर्णन करणारे शब्द लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 6. कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ ॲक्शन वर्ड बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ अर्लियर वर्ड. म्हणजे ॲक्शन वर्ड, इथे बऱ्याच वेळा ॲक्शन वर्ड नाही म्हटलं होतं, कधी कधी चेन ऑफ वर्ब येईल किंवा नाऊन येईल किंवा ॲडजेक्टिव्ह येईल. पहिले ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड म्हणजे काय, सेंटेन्स पूर्ण करणारा किंवा ॲक्शन दाखवणारा शब्द म्हणजे तो वर्ब असतो. प्ले, खेळणे, प्लेइंगची ॲक्शन आहे या प्रकारे. म्हणजे ते इनडायरेक्टली काय म्हणायचं, वर्ब. म्हणजे दिलेला वर्ब डान्स, नाचणे हा वर्ब आहे, ॲक्शन आहे. मग त्याच्या एंडिंगच्या शेवटच्या अक्षराने आपल्याला वर्बच तयार करायचा म्हणजे ॲक्शन वर्ड. ठीक आहे. ई पासून काय लिहू शकतो, ईट आहे. टी पासून आहे टॉक. के पासून कीप. पी पासून पुट. परत टी पासून टेक. या प्रकारे वर्ड आपण बनवू शकतो. नाऊनमध्येच घ्यायचा नाही आहे. ॲक्शन वर्ब किंवा वर्ब म्हटलं तर वर्ब, नाऊन म्हटलं असतं नाऊन, ॲडजेक्टिव्ह म्हटलेलं असेल तर ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट, डू एज डिरेक्टेड. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज कीप युअर हेड. ॲक्च्युली हा जो शब्द आहे ना, कीप युअर हेड किंवा ही जी फ्रेज आहे ना तुमची, तुम्हाला एक इंग्लिशमध्ये इफ ही पोएम आहे. तुम्ही जर तुमचं डोकं शांत ठेवला तर इफ यू कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे काय, टू बी काम अँड क्वाईट, टू बी सायलंट म्हणजे शांत राहणे. आता या शब्दाचा आपल्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे की आपल्याला जर अडचणीमध्ये आपण आपलं डोकं शांत ठेवावं. अडचणीच्या काळामध्ये आपण आपलं डोकं शांत ठेवा. वी शूड कीप अवर इन डिफिकल्ट सिच्युएशन we should keep our head. अडचणीमध्ये किंवा अडचणीच्या प्रसंगी आपण आपलं डोकं शांत ठेवलं. या प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. त्याला ऑर आहे ते जर तुम्हाला नाही जमलं तुम्ही त्याला ऑर आहे ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुल. तुम्हाला सेंटेन्स दिलं असं ते एक्सपांड म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज यूज करून ते वाक्य वाढवायचं असतं. ठीक आहे. ते वाढवण्यासाठी व्हॉट, हू, वेन, दॅट, इफ या प्रकारचे शब्द तुम्ही यूज करू शकता. इथे मलिका फाउंड अ बुक. मलिकाला एक पुस्तक सापडले. दॅट वॉज म्हणू शकतो, दॅट वॉज व्हेरी ओल्ड किंवा दॅट वॉज स्टोरी बुक.
हां, विच वॉज व्हेरी नाईस, किंवा काहीच जमलं तर दॅट वॉज व्हेरी गुड, असं सिम्पल लिहिलं तरी चालेल. इम्पॉर्टंट आहे ते दॅट किंवा विच हा वर्ड लिहून तुम्ही ते वाक्य एक्सपांड करू शकता. नेक्स्ट, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला समजतं. शब्दाच्या अगोदर काही अक्षर लावतो त्याला प्रिफिक्स. उदाहरणार्थ रेग्युलर तुम्हाला वर्ड झाला, आपण काय लिहू शकतो इरेग्युलर, आय आर, इरेग्युलर. आय आर जो आपण स्टार्टिंगला लिहिला तो काय झाला प्रीफिक्स. प्री म्हणजे अगोदर, फिक्स म्हणजे जोडणे. सफिक्स म्हणजे काय, दोन्ही शब्दाला प्रिफिक्स लावू शकतो किंवा दोन्ही शब्दाला सफिक्स लावू शकतो किंवा एका शब्दाला प्रिफिक्स एखाद्या शब्दाला सफिक्स. या प्रकारे हार्ड, हार्डनेस, NESS लावून या प्रकारे तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून न्यू वर्ड क्रिएट करू शकता. जर तुम्हाला ते समजलं नाही आहे तर तेच वर्ड दिले जातात. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. रेग्युलर, मी शाळेमध्ये रेग्युलर जातो. आय गो टू द स्कूल रेग्युलरली. ओके. हार्ड, गणित विषय माझ्यासाठी खूप हार्ड आहे. मॅथमॅटिक्स इज व्हेरी हार्ड सब्जेक्ट फॉर मी. असे या प्रकारे वाक्य तुम्ही वाक्यामध्ये यूज करू शकता. हे झालं लँग्वेज स्टडी. आपण सेकंड सेक्शन बघूया, ते म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज. तुमच्या लेसनमधून एक पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेजवरती ॲक्टिव्हिटीज A1, A2, A3, A4, A5. रीडिंग स्किल, वोकॅब्युलरी, ग्रामर यामध्ये असणारे 10 मार्क्ससाठी फर्स्ट पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज, फिल इन द ब्लँक. आता मी तुम्हाला पॅसेज काय डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार नाही आहे, परंतु तो पॅसेज तुम्ही शिकलेला असल्यामुळे डायरेक्ट ॲन्सर तुम्ही फाइंड आउट करून लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, A1 आहे फिल इन द ब्लँक्स ॲप्रोप्रिएटली. A1 तुम्हाला एक तर फिल इन द ब्लँक्स असेल किंवा ट्रू ऑर फॉल्स असेल, ॲग्री ऑर डिसॲग्री असेल. या प्रकारे मोस्ट ऑफ द टाइम विचारला तो क्वेश्चन. फिल इन द वर्ड्स. द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर वेअर नॉट वरीड ऑफ. आता हा जो पॅरेग्राफ आहे, पॅसेज रीड करण्याअगोदर तुम्ही क्वेश्चन रीड करा A1 आणि A2 आणि मग त्याचे ॲन्सर फाइंड आउट करण्यासाठी पॅसेज रीड करा. अ बेगर चेंज माय लाईफ, तो जो तुम्ही मीनाचा लेसन आहे शिकलेला असाल. द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर वेअर नॉट वरीड ऑफ. ते वरीड नव्हते, काळजीमध्ये नव्हते. कशाची काळजी नव्हती त्यांना. तर इथे कोणत्या सेंटेन्समध्ये तुम्हाला ॲन्सर भेटेल तर तुम्ही बघू शकता. द बेगर अँड, ते काय करत, द बेगर अँड द गर्ल वेअर प्लेईंग, ते खेळत होते. कुठे, बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक अँड दे वेअर लाफिंग क्लॅपिंग. ओके. आणि हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, त्यांना भूक लागलेली होती किंवा भूक किंवा पाऊस पडत होता, त्यांना त्याची काही हरकत नव्हती. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, द बेगर अँड हिज डॉटर वेअर नॉट वरीड ऑफ. कशासाठी वरीड नव्हते, हंगर अँड रेन. तर आपण ॲन्सर काय लिहू शकतो, हंगर अँड रेन. तिथे फिल इन द ब्लँक्स. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज डॅश डॅश जेलस ऑफ द लाईफ ऑफ द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर. त्या लाईफ, कोणाचं लाईफ, त्या बेगरचं आणि त्याच्या ग्रँड डॉटरचं लाईफ त्या पावसामध्ये हसता खेळताना बघून जेलसी निर्माण झाली. कोणामध्ये, तर त्या मीनाबद्दल, कारण ती विंडोमधून बघत होती. मग इथे आपण आन्सर काय लिहू शकतो, मीना जेलस ऑफ म्हणजे हेवा वाटला कोणाबद्दल, द लाईफ ऑफ बेगर, त्या बेगरचं लाईफबद्दल किंवा लाईफ बघून आणि त्याच्या डॉटरचं. नेक्स्ट, मीना कन्सिडर्ड द बेगर ॲज. नीनाने कन्सिडर केलं म्हणजे ठरवलं किंवा विचार केला. काय विचार केला, द बेगर ॲज हर. बेगरला तिने काय समजलं, ॲज हर रोल मॉडेल. रोल मॉडेल शेवटी तुम्हाला शब्द गेलेला आहे. ठीक आहे. या प्रकारे वी कॅन फिल अप दिस ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट आहे A2. A2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. राईट, प्रोव्हाइड द ॲन्सर. ॲन्सर तुम्हाला याच्यामधून लिहायचं आहे पॅसेजमध्ये शोधून. द सीन दॅट चेंज मीनाज लाईफ. असा कोणता सीन होता की ते मीनाच्या जीवनामध्ये बदल झाला. असे 4 पॉईंट्स त्या पॅसेजमधून शोधून लिहायचे. कोणकोणते पॉईंट, पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही, त्या सीनमधील काही 4 पॉईंट लिहायचे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता याच्यामधल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत की जे मीनाचं लाईफ चेंज केलं. बघू शकतो काय, फर्स्ट काय लिहू शकतो, द बेगर अँड यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द मॅड बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. प्लेईंग ऑन द रोड, मॅड नाही, रोड होती, ते ट्रॅफिक नसल्यामुळे खेळत होता. हा एक सीन 1 पॉईंट लिहू शकतो. सेकंड पॉईंट काय लिहू शकतो, दिस वन विल बी द वन फर्स्ट पॉईंट. ओके. सेकंड, दे वेअर लाफिंग. हा सेकंड पॉईंट झाला. थर्ड, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली.
स्क्रॅपिंग हा थर्ड झाला. अँड फोर्थ झाला स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेर पॅराडाईज. सो 4 पॉईंट्स आपण त्या बॉक्समध्ये किंवा तो टेबल काढून फिलअप करू शकतो. नेक्स्ट बघूया A3 मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग. शब्द दिले आहेत आणि त्याचे मिनिंग दिलेले आहेत. समोरासमोर शब्द लिहायचे, असे लाईन्स आपण असे ॲरो वगैरे दाखवायचा नाही. आता हा शब्द लिहिणार त्याचा अर्थ काय होतो. पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. कोणता शब्द लिहिले. पॅराडाईज म्हणजे अ प्लेस म्हणजे असं ठिकाण, अ एक्सेप्शनल हॅपीनेस अँड डिलाईट. ते खूपच आनंद आणि डिलाईट असतो, ज्या प्रकारे आपण स्वर्ग म्हटलेलं. म्हणजे पॅराडाईजच्या पुढे हा वर्ड कम्प्लीट तुम्ही मिनिंग लिहू शकता. त्यानंतर पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे काय. नेहमी निगेटिव्ह थिंकिंग करणारे. वन हू बिलीव्ज दॅट वन हू बिलीव्ज दॅट द वर्स्ट थिंग विल बी हॅपन. वर्स्ट म्हणजे अतिशय वाईट काहीतरी घडणारी, असा विश्वास ठेवणारी म्हणजेच काय पेसिमिस्ट. थर्ड येईल. त्याच्या ऑपोजिट तुम्हाला ऑप्टिमिस्ट असं होतो. कर्स. कर्स म्हणजे शाप देणे, एखाद्याला शिव्या घालणे, त्याला कर्स बोलतात. कोणता शब्द. ऑफेन्सिव्ह वर्ड्स टू एक्सप्रेस अँगर अँड अनॉइंग. म्हणजे नेहमी राग व्यक्त करणारा, तिरस्कार व्यक्त करणारा, श्राप देणारा, हा तुम्हाला कर्समध्ये लिहू शकता. अँड क्रॉनिक म्हणजे सतत, कंटिन्युअस, कॉन्स्टंट ऑर लास्ट फॉर लॉंग टाईम. सो या प्रकारे समोरासमोर शब्द लिहून तुम्ही हा वर्ड्स अँड देअर मिनिंग यू कॅन राईट. त्यासाठी तुम्हाला लेसन्स तुम्ही रीड करा. जेवढे लेसन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत ते केअरफुली रीड करा. डायरेक्टली गाईड किंवा कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग गाईडचे तुम्ही यूज करण्या अगोदर सगळे टेक्स्टबुक प्रॉपरली रीड करा. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया नंबर 4 जी की ग्रामरच्या रिलेटेड असते. आय लुक. तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे. आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. बेडरूमच्या विंडोमधून बाहेर बघितलं आणि त्या पावसाबद्दल मी नाराजी व्यक्त केली. त्याला कर्सिंग केलं, त्याला शिवाय श्राप देऊ लागलो, त्याच्यावरती रागवले. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द सिम्पल सेंटेन्स ऑफ फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड रिराईट. ॲक्च्युली हे वाक्य तुम्हाला अँड आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. ते तुम्हाला सेंटेन्सचे जे प्रकार असतात, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, त्याच्या ह्या ग्रामरच्या रिलेटेड टॉपिक आहे. आता तुम्हाला हे कशामध्ये बनवायचं आहे. सिम्पल सेंटेन्स म्हणजे ते एकच वाक्य बनवायचं. ते अँडने 2 वाक्य कनेक्ट केले आहेत तर तुम्हाला सिंगल सेंटेन्सचा यूज करायचा. मग कंपाऊंडचं सिंगलमध्ये कशा प्रकारे यूज केला जातो, म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय, सिम्पल म्हणजे काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते अगोदर नीट बघा म्हणजे हा टॉपिक तुम्हाला समजेल. आपण डायरेक्टली याचा आन्सर बघूया. तर तुम्ही जेव्हा अँड वगैरे येतो ना तेव्हा तुम्ही डायरेक्ट वर्बला ING लावून स्टार्टिंग करू शकता. ज्याप्रमाणे ते बघा. लुकिंग आउट ऑफ माय बेडरूम विंडो कॉमा हा आहे पुढच्या वाक्यामध्ये घ्या. आय स्टार्टेड कर्सिंग द रेन. सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. 4th ऑप्शन इज द आन्सर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. राईट. A5 डू यू पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असो. डू यू लाईक रेन वाय. तुम्हाला पाऊस आवडतो का आणि का. याचं अगोदर उत्तर आहे येस आय लाईक रेन. सिम्पल वाक्य लिहा. आता का त्याचं उत्तर तुम्ही लिहू. आय लाईक रेन बिकॉज आय वुड लाईक टू एन्जॉय द रेन ड्रॉप्स ऑफ वॉटर. पडणाऱ्या पावसाचा मला एन्जॉय करायला आवडतो. आय वुड लाईक टू प्ले रेनी वॉटर इन द रेन. पावसामध्ये मला खेळायला आवडतं. इन रेनी सीझन आय कॅन सी ग्रीनरी एव्हरीवेअर. रेनी सीझनमध्ये सगळीकडे मला ग्रीनरी दिसते. रेनी सीझन इज माय बेस्ट, माय फेवरेट. या प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकता. मग रिझन तुम्ही 2-3 रिझन इथे सांगू शकता, कारणं देऊ शकता. नेक्स्ट. बी रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज. आणखीन एक तुम्हाला टेक्स्टबुकमधून पॅसेज दिला जातो, तो पूर्ण करायचा आहे. नथू ग्रंबल्ड ऑफ हिमसेल्फ. आता नथूचा म्हणजे द बॉय हू ब्रोक द बँक, त्याच्या ह्या लेसनमधून पॅसेज घेतले. आपण डायरेक्ट त्याचे क्वेश्चन्स बघूया. करेक्ट आन्सर. नथू कोण होता. ही वॉज अ स्वीपर बॉय. डायरेक्ट तुम्ही बघू शकता, शिकलेला तुम्ही लेसन, तो कोण होता, स्वीपर बॉय, ते लिहू शकता. डॅश डॅश वॉज द ओनर ऑफ द पीपलनगर बँक. पीपलनगर बँकचा ओनर कोण होता, सेठ गोविंद राम. हे वाचण्याची सुद्धा गरज नाही, तुमचं लक्षात असेल, तुम्ही तो लेसन शिकलेला सेठ गोविंद राम. नाही तुम्ही शिकलेलं नसेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा, द बॉय हू ब्रोक द बँक. तुम्हाला स्टोरी ऐकल्याबरोबर डायरेक्टली म्हणजे पॅसेज रीड करण्याची गरज पण पडणार नाही. सेठ गोविंद राम वॉज द ओनर ऑफ द पीपलनगर बँक. थर्ड. सीताराम्स फादर वॉज. सीतारामचा वडील कोण होता, ते वाक्य केलं. सीताराम वॉज द वॉशरमन्स सन. सीताराम हा वॉशरमनचा मुलगा होता. म्हणजे सीतारामचे वडील कोण होते, वॉशरमन. ठीक आहे.
डॅश डॅश हॅड नॉट रिसिव्ड हिज पेमेंट. डॅश डॅशला त्याचा पेमेंट मिळाला नव्हता. कोणाला? सीतारामला, सीतारामला, नथूला की सेठ गोविंदराम? नथूला. नथू हू वॉज वर्किंग इन दॅट ॲज अ स्वीपर बॉय इन अ पिपलनगर बँक. पिपलनगर बँकमध्ये जो की स्वीपर बॉय म्हणून काम करीत होता, त्याला त्याचा गेल्या 20 तारीख आली तरी जो 1 तारखेला पगार होतो त्याला त्याचा पेमेंट मिळाला नव्हतो. इथे का आपण वाक्य शब्द लिहू शकतो? स्वीपर बॉय. दॅट इज नथू हॅड नॉट रिसिव्ड हिज पेमेंट. ओके. B2 कंप्लीट. द कंप्लेंट ऑफ नथू वॉज. नथूची काय कंप्लेंट होती? नथूची कंप्लेंट आता इथे इनडायरेक्टमध्ये वाक्य तो काय बोलतो? आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. माझा रेग्युलर पेमेंट मिळाला नाही. आहे तशी वाक्य लिहिणार का? नाही. तर आन्सर लिहिताना काय लिहू शकतो? द कंप्लेंट ऑफ नथू वॉज दॅट हीच आयच्या ठिकाणी ही हॅवचा पास्ट करा. ही हॅडंट रिसिव्ड हिज रेग्युलर पे अँड दॅट वॉज दिस आहे ना, दिस दॅट करा. अँड दॅट वॉज द 20th ऑफ द मंथ. एवढं तुम्ही लिहू शकता. म्हणजे 20 तारीख आली तरी त्याला त्याचा पगार मिळाला नव्हता. दॅट वॉज हिज कंप्लेंट. इथे पूर्ण वाक्य. मुलं काय करतात? आहे तशी वाक्य हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करून ते सेंटेन्सेस लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे द डिसिजन ऑफ नथू वॉज. नथूने काय डिसिजन घेतलं होतं? तर तो काय बोलतो? ॲज सून ॲज गेट माय मनी आय एम ऑफ नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. जसे मला माझा पगार मिळेल मी पुढच्या आठवड्यामध्ये इथून नोकरी सोडणार आहे. आता हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचे. द डिसिजन ऑफ नथू वॉज ॲज सून ॲज ही गॉट हिज मनी. ॲज सून ॲज ही गॉट हिज मनी ही वुड बी ऑफ और ही वुड क्विट द जॉब. नॉट अनदर वीक ही वर्कड इन दॅट प्लेस. म्हणजे जे जे वर्ब आहेत ना, वर्ब तुम्ही ते पास्टमध्ये करा, पास्ट टेन्समध्ये करा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला कामी येणार आहे. ओके. नेक्स्ट B3 रिराईट द सेंटेन्स युझिंग द वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट इन द प्लेस ऑफ द अंडरलाईन वर्ड. खाली 4 वाक्य दिलेत. त्या वाक्यामध्ये काही शब्दांना अंडरलाईन केलं, त्याला सिमिलर वर्ड्स तुम्ही शोधायचं आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये आणि तो शब्द रिप्लेस करून ते वाक्य परत लिहायचे. फॉर एक्झाम्पल बघा, नथू डिडंट गेट सॅलरी. ओके. नथूला त्याची सॅलरी मिळाली नाही. मग इथे शब्द गेलेत अनॉइड म्हणजे रागवणे, प्लॉडेड म्हणजे हळूहळू चालणे, सेटल डाऊन खाली बसणे, पेमेंट डिलिव्हरी. तर कोणता शब्द आपण रिप्लेस करू शकतो? पेमेंट. मग आपण काय लिहू शकतो? नथू डिडंट गेट हिज पेमेंट. नथू सॅट डाऊन ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. स्टेप्स ऑफ द बँकला तो खाली बसला. सॅट डाऊनला अंडरलाईन केलेला आहे. त्याच्यापैकी कोणता शब्द आहे? सेटल डाऊन. हा लिहू शकतो इथे रिप्लेस करायचा. नथू वॉज इरिटेटेड. तो रागावला, तो चिडला. अनॉइड. अनॉइड म्हणजे चिडणे. नथू वॉक्ड हेवीली ऑन द रोड. हेवीली म्हणजे जड पावण्याने चालणे, म्हणजे ओझं डोक्यावर असल्यामुळे तो हळूहळू चालत होता. मग तो शब्द कोणता गेलेला आहे? प्लॉडेड. प्लॉडेड. टू वॉक स्लोली. ओके. या प्रकारे. नेक्स्ट B4 ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी. एक सेंटेन्स दिलेला आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. कंप्लेंट द स्वीपर बॉय. बघा हे उत्तर भेटलेलं आहे, वरती लिहू शकता आपण. ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट. कंप्लेंट द स्वीपर बॉय. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. हेच वाक्याची सुरुवात तुम्हाला सुरुवात दिली. द स्वीपर बॉय म्हणजे इथून सुरुवात. द स्वीपर बॉय याने सुरुवात. स्वीपर बॉय कंप्लेंट दॅट. आता कंप्लेंट दॅट म्हणजे हे बघा इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य करायचं. कधी कधी हे चेन डिवाइससाठी येतं, कधी कधी मोस्ट ऑफ टाइम चेंज डिवाइससाठी पण इथे इनडायरेक्ट स्पीचमध्ये. आन्सर काय येईल? द स्वीपर बॉय कंप्लेंट दॅट. आता हे इनडायरेक्टमध्ये कंप्लेंट दॅट. आईचं बदल कशामध्ये करा? ही डोंटचा पास्ट टेन्स. ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट. बस फुल स्टॉप. क्लिअर होती या प्रकारे. नथू डिडंट गेट द पेमेंट. नथूला अंडरलाईन केलेली आहे. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट एज आन्सर. हे नथूला जो अंडरलाईन केलेला भाग आहे तो उत्तर म्हणून मिळण्यासाठी WH क्वेश्चन तयार करा. त्याचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती त्याची सेपरेट तुम्ही व्हिडिओ बघा. हाऊ टू मेक WH क्वेश्चन, त्याचा फॉर्म्युला काय आहे, किंवा येस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा. तर डायरेक्टली आन्सर मी तुम्हाला सांगेल. नथू डिडंट गेट पेमेंट. नथूला पेमेंट मिळालेले नव्हते. आता हा सोडून जर वाचलं, डिडंट गेट द पेमेंट, कोणाला पेमेंट मिळालं नाही? नथूला. हू डिडंट गेट द पेमेंट अँड क्वेश्चन मार्क. हू डिडंट गेट द पेमेंट. सिम्पल आहे. पर्सनल रिस्पॉन्स. हू इज युअर ट्रू फ्रेंड अँड वाय. तुझा ट्रू फ्रेंड कोण आहे, तुझा खरा मित्र कोण आहे आणि का. मग तुम्ही तुझ्या मित्राचं नाव शोधू.
Ganesh is my true friend because he is very honest. He is always ready to help me whenever I am in a difficult situation. जेव्हा जेव्हा मी अडचणीमध्ये असतो that time तो he is always ready to help. तो नेहमी मला हेल्प करायला तयार असतो. He is very clever. He is smart. त्याचे तुम्ही एक्झाम्पल डिस्क्राईब करू शकता. दॅट इज वाय ही इज माय ट्रू फ्रेंड. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे सेक्शन 3 पोएट्रीवरती आहे. ते 10 मार्क्ससाठी असते. वन पोएम विल बी गिवन फॉर क्वेश्चन आन्सर अँड वन पोएम फॉर ॲप्रिसिएशन. क्वेश्चन आन्सरची पोएम दिली आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तुम्ही शिकलेले असाल. आता आपण डायरेक्ट त्याचे क्वेश्चन बघूया. A1 राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम फॉर द गिवन स्टेटमेंट. खाली जे वाक्य दिले ते वाक्याचा मिनिंग सांगणाऱ्या वळी तुम्ही डायरेक्ट याच्यामधून लिहायच्यात पोएममधून. 2 मार्क्ससाठी द रोड इज डेंजरस फॉर पीपल. आता हा मिनिंग सांगणारा लाईन्स कोणती आहे? द रोड इज डेंजर, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. हे लाईन्स तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट सेंटेन्स देर इज नो ट्रान्सपोर्ट अवेलेबल फॉर द लाईफ फॉर द विलेजसाठी ट्रान्सपोर्टची फॅसिलिटीज नव्हती. आता हा मिनिंग सांगणारी कोणती ओळी आहेत? नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. हे वाक्य लिहू शकता. नेक्स्ट द चाइल्ड कांट मीट हिज फादर ॲट नाईट. तो चाइल्ड या कविते मला त्याच्या वडिलाला रात्रीच्या वेळी भेटू शकत नव्हता. हे मिनिंग सांगणारे वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप सो ही कॅन नॉट मीट. सो दिस टू ह्या लाईन्स लिहायच्या आहेत तुम्ही नंबर टाकून किंवा हे वाक्य लिहून त्याच्यावर डॅश करून या लाईन्स तुम्ही लिहू शकता. लास्ट वन द विलेज इज अवे फ्रॉम द सिटी. गाव शहरापासून दूर होते हे दूर आहे हे दाखवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? तर तुम्ही लिहू शकता. राईट. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. माय विलेज इज क्वाईट खूप फार. फार म्हणजे दूर आहे या प्रकारे. सो या लाईन्स आहेत. नेक्स्ट A2 2 मार्क्ससाठी आहे. प्रोव्हाइड द आन्सर्स फॉर द स्टेटमेंट. द कंडिशन ऑफ द रोड इज. रोडची कंडिशन कशी आहे? मग काय पॉईंट लिहू? द कंडिशन ऑफ रोड इज द रोड इज फर्स्ट पॉईंट लिहू. द रोड इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स. टफ रोड इज फुल ऑफ टिप्स फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. सेकंड पॉईंट. अँड थर्ड पॉईंट लिहू द रोड इज विदाउट लाईट. सो या प्रकारे 3 सेंटेन्स आपण लिहू शकतो की एखादं सेंटेन्स ॲड करतो. द रोड इज व्हेरी डेंजरस फॉर द विलेज पीपल. या प्रकारे आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. सो हे झालं A2. A3 आहे. 4 पॉईंट तुम्हाला याच्यात. प्रोव्हाइड रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. आता इथे काही वेळा पॅसेज सेंटेन्स पण या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स दिलेले नाही आहेत. या म्हणजे फ्री वर्ड्स पोएम आहे. तर तुमच्या मनाने तुम्ही रायमिंग वर्ड लिहू शकता. नून, नूनला मून लिहू शकता. मूनला नून लिहू शकता किंवा सून लिहू शकता. SWN. विलेज, मायलेज या प्रकारचे शब्द तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट पोएम आहे. रीड द पोएम अँड राईट द पोएटिक ॲप्रिसिएशन. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. ही पोएम तुम्ही शिकलेली असाल. त्याचं ॲप्रिसिएशन तुम्ही लिहायचे. तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी पोएम तुम्हाला पूर्ण दिलेली असेल. पोएटचं नेम दिलेलं असेल आणि तुम्हाला या पॉईंटनुसार तुम्हाला 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन जेवढे 7 पॉईंट्स आहे सगळं बाय हेड करून ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. टायटल ऑफ द पोएम ऑलरेडी दिलेलं आहे की तुम्ही इथून बघून लिहू शकता. हाफ मार्क्स यू विल गेट इझिली. नेक्स्ट नेम ऑफ द पोएट. कवीचं नाव इथे दिलेलं आहे म्हणजे हा 1 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळाला. देन राईम स्कीम. आता हे राईम स्कीम काय? फिगर ऑफ स्पीच काय? तुम्हाला डायरेक्ट याचा आन्सर तुम्हाला दाखवतो. द टायटल या प्रकारे तुम्ही काय लिहू शकता? ॲप्रिसिएशन लिहू शकता. द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नो इव्हिनिंग. पोएट द पोएम इज रिटन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. ओके. राईम स्कीम द फर्स्ट 3 स्टांजाज AABA अँड इन लास्ट स्टांजा AAA. अशा प्रकारे राईम स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीच इमेजरी, पर्सनॉरिफिकेशन, मेटाफॉर, इन्व्हर्जन या प्रकारे. आता एक्झाम्पल नाही लिहिलं तरी चालेल किंवा यापैकी एकच तुम्ही लिहिलात फिगर ऑफ स्पीच तरीही देखील चालेल. इमेजरी, पर्सॉनिफिकेशन, मेटाफॉर किंवा इन्व्हर्जन लक्षात ठेवू शकता. थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे? म्हणजे कोणत्या कंटेंटवरती बेसवरती आहे? इन दिस पोएम या कवितेमध्ये द पोएट डिस्क्राईब कवी वर्णन करतो अ लिटिल इन्सिडंट एक छोट्या प्रसंगाचा हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग इन अ ट्रॅव्हलर. म्हणजे ट्रॅव्हलर तो पोएट जेव्हा प्रवास करतो तेव्हा एक इन्सिडंट घडलेला आहे त्याचा म्हणजे बर्फ पडत असतो. स्नो इव्हिनिंग संध्याकाळची वेळ असते. द पोएट फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन इन द वूड्स. वूड्स म्हणजे जंगलामधील तो ब्युटिफुल सीन बघून तो फॅसिनेट होतो, अट्रॅक्ट होतो आणि स्टॉप्स इन द मिडल ऑफ दॅट फॉरेस्ट. ही वॉन्टेड टू स्टॉप देअर अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द प्लेस बट
हॅड टू कीप ट्रॅव्हलिंग टू रीच द हिज डेस्टिनेशन. त्याला थांबायचं असतं, एन्जॉय करायचं असतं, बट ही हॅज टू कंटिन्यू हिज जर्नी. पण त्याचा जर्नी त्याला कंटिन्यू करायचा असतो. सो दिस इज द थीम ऑफ द पोएम. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर मित्रांनो, रिमेनिंग पार्ट्स जे त्याच्या पुढील जे क्वेश्चन्स आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर अप करणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याचं कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. आणखी तुम्हाला कशा प्रकारे एक्सप्लेनेशन हवे, यू कॅन राईट